आहे त्यांचंही व्यासपीठावरती आगमन होत आहे। आजूबाजूला थांबलेल्या सर्व भक्तांना विनंती आहे आपण लागलीच कथा मंडपामध्ये यायचं आहे। सद्गुरु परमपूज्य हरिपुरी महाराज यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा कथा रसपान करण्यासाठी आपण इथे गेल्या 3 दिवसापासून जमलेलो आहोत। त्यांचं कथेचं रसपान आपल्याला हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक यांच्या सुमधुर वाणीतून आपण या ठिकाणी गेले 3 दिवस करत आहोत। आज चतुर्थ दिवसाची श्रीराम कथेची कथामृत रसपान करण्यासाठी महाराजांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। आजूबाजूला थांबलेल्या सर्व भक्तांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन हेलो हेलो आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित सिय पी की आरती श्री रामायण जी की गात ब्रह्मादि मुनि नारद वाल्मीकि ज्ञान विशारद सुख सनकादिक सैसर सारद भरणी भवन सुत कीरति की आरती श्री रामायण जी की कीरति ललित सिय पी की गावत वेद पुराण दश शास्त्र सब ग्रंथ के रस मुनि जन धन संतन को सरवस सरस सम्मत सबही की आरती श्री रामायण जी की कीर्ति ललित ललित सिय पी की गावत संतन शंभु भवानी और भट संभव मुनि विज्ञानी व्यासादि कवि बखानी कागब आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित सिय पी की परिमल हरणि विषय रस की सुभग सिंगार मुक्ति जुवती
मात सब विधि तुलसी की आरती वीर रामायण जी की कीर्ति करी ललित की आरती श्री रामायण धन्यवाद आरती देवानस लोकाभिराम रणरंगधीर राजीव नेत्र रघुवंशनाथ कारुण्यरूप करुणाकर श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं शरणं प्रपद्ये श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय राम अवधपुरी के राजा राम अवधपुरी के राजा राम वृंदावन के राधे श्याम वृंदावन के राधे श्याम अवधपुरी के राजा राम अवधपुरी के राजा राम वृंदावन के राधे श्याम वृंदावन के राधे श्याम श्री राधे राधे जय राम श्री राम जय
जय राम जय राम जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम राजीवन नयन हरे धनुषायक भगत विपति वंदन सुखदायक मंगल भवन अमंगल द्रवु सुदशरथ अजिर बिहारी जनक सुता जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल निर्मलमती महावीर विनव राम जासु जप आप बखाना प्रणव पवन कुमार खलबल पावक ज्ञान घन सुरदया बसहि राम चर्चा मगर कुंदु समदे जय दीन परणे करु कृपा मर्दन मयन सिया राम में सब जगतानी करो राम गुरु जुग पानी करो प्रणाम गुरु जुग पानी सिया राम जग जानी करो प्रणाम गुरु जुग पानी सिया राम में सब जग जानी करो प्रणाम गौरी जुग पानी करो प्रणाम गौरी जुग पानी पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप रामायण तुलसी गुते कहो कथा अनुसार आसनी जे प्रेम सहित आये पवन कुमार श्यावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो
भगवते वासुदेवाय जानकी वल्लभ विजयते रामचरितमानस वर्णानामर्थ संगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तार वन्दे वाणी विनायक भवानी शंकर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ यभ्यां विना न पश्यन्ति सिद्धान्तमीश्वरम् वन्दे बोधमयं नित्यं गुरु शङ्कररूपिणौ यमासितो हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ वन्दे विशुद्धविज्ञानौ कविवर कवीश्वरौ उद्भवस्थिति संहारकारिणीं क्लेशारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नत्वां रामवल्लभां यन्माया वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादि देवासुरा यत्सत्त्वादमुषैव भाति सकलं रज्जो यथा ह्यर्भ्रमः यत्पादप्लवमेकमेवैभवाम्बोधे स्थितिर्षावताम् वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरि नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसीरघुनाथगाथा भाषानिबन्धमतिमञ्जुलमातनोति चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी आहे. रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं एकमेव साधन आहे. असेही सुरस अवीठ पवित्र गोड श्रीराम कथा. आज श्रीराम कथेचा चतुर्थ दिवस. गेली 3 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो. थोर संत ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सर्व ग्रामस्थ मंडळीचं श्रद्धास्थान सद्गुरू हरिपुरीजी महाराजांच्या 100व्या पुण्यस्मरणार्थ सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सप्ताह. यामध्ये ग्रामस्था समवेत येऊन ज्यांनी मला निमंत्रण दिलं ते आज आले. ते ढालीताईची कृपा समजा. रविवारमुळे त्यांना आज सोडलं. त्याही ढाले गुरुजींना नमस्कार. व्यासपीठावरील सर्व महाराज मंडळी, महेश महाराज, वेदांत महाराज, ढाले गुरुजी महाराज, आमचे सहकारी महाराज, यजमान, बसलेल्यातले सगळे महाराज, एक दर्याची म्हातारी आली का? आली. आहे ते काय? त्याही माऊलीला नमस्कार. ते आमच्या घरी सप्ताहाला 8-8 दिवस येतात सगळ्या परिवार. एक दरा माहिती आहे इकडे वसमतच्या पलीकडे. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे सीता स्वयंवर. आज नियोजित वेळेमध्ये केवट कथेपर्यंत आपणाला पोचायचं आहे. रामचंद्र प्रभूच्या गळामध्ये सीता मातेनं पुष्पमाला अर्पण केली, पण काही संतांच्या मतानुसार ती मोगऱ्याच्या, गुलाबाच्या, झेंडूच्या फुलाची माळ नाही, मोहाच्या फुलाची आहे. हे ऐकताना तुम्हाला नवल वाटेल. मोहाच्या फुलाची माळ, त्याचं कारण आहे.
मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद आहे. हे रामायण चांगलं कळतं तुम्हाला. मोहाची फुलं जर रात्रभर भिजत घातली आणि भिजलेली घमेलं भरून फुलं जर सकाळी बैलाला खाऊ घातली तर बैल पागल होतो. बरेच बैल पागल होतात. तुम्ही करून पहा प्रयोग. म्हणून आंब्याचं झाड आणि मोहाचं दोन झाडाच्या पानामध्ये जवळजवळ साम्यता, आकारात लहान मोठेपणा असेल, पण नैसर्गिक फरक आहे. आंब्याच्या झाडाला जेव्हा बहर येतो पानं असतात, मोहाच्या झाडाला फुलं येतात पानं गळतात. बारीक निरीक्षण करा तुम्ही. हा नैसर्गिक फरक आहे. कारण मोहाच्या फुलापासून होत असते आणि मग ते मोहाचं झाड पिणाऱ्याला सावध करते. ए पिणाऱ्या, माझ्याकडे बघ, एक पान नाही लेका, नुसत्या काड्या राहिल्या तशी हाडं दिसतील, नको नादी लागू. झाड आम फले पत राखे, आम फले पत राखे, मोह फले पत खोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. म्हणजे मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद असल्यामुळे सीतामाईचा उद्देश आहे, मैं आपको मोह की पुष्प की माला अर्पण कर रही मालिक, इसलिए कि जिंदगी भर जानकी के लिए पागल बन जाना मेरे भगवान, जानकी को कभी भूलना नहीं, हा उद्देश. हा लक्षात. आणि अक्षरशः भविष्य काळामध्ये प्रभू सीता चोरीला गेल्यावर पागल झाले, माणसांना विचारत नाही. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखे सीता मृग नैनी. लक्ष्मण समुझाए बहु भाती, कूचत चले लता तरुपाती. वृक्षाला, वेलीला, पक्षाला, पशुला विचारतात माझी सीता बघितली का, याला म्हणतात पागल होणे. सीतामाई रामप्रभूच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेत नाही. बाकीच्या सख्या म्हणाल्या, अरे सखी कही प्रभू पद गौ सीता, पैर पडो ना. नाही का, तुम्हाला माहित नाही ग, याच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली. मी आता नवरीच्या वेशात, माझ्या बासिंगाला हिरे आहे, पाया पडण्यामध्ये हिऱ्याचा संबंध चरणाशी आला तर त्या सगळ्या हिऱ्याच्या बाया होतील, त्या माझ्या सवती होतील, अख्खा प्रेमाचा वाटप. रामाचा पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी, या लागी मीन नमे रघुत्तम पदी, भाडी सुरत्ने भली, रत्नांच्या विवती सुरम्य सवती होतील माते यदा, रामाची बहु अप्रीती मजवरी होईल गे सर्वदा. आणि म्हणून पाया पडत नाही. पण झालं काय, ज्या अभिमानी राजाने धनुष्य उचलल्या गेला नव्हता, त्यांनी आपलं आपलं हत्यार हातात घेऊन मंडपात उभे राहून आरडावरडा सुरू केला, पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो, हम मर्द बैठे हमारे सामने का अयोध्या का राजकुमार ले जाएगा, जानकी को मारो, पकड़ो मारो, पकड़ो मारो. जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने. उसी समय परशुराम जी का आगमन हुआ. ते अवसर सुनी शिवधन भंगा, ते अवसर सुनी शिवधन भंगा. भृगुकुल कोमल पतंगा, भृगुकुल कमल पतंगा, भृगुकुल कोमल पतंगा, भृगुकुल कमल पतंगा. अवसर सुनी शिवधन भंगा, अवसर सुनी शिवधन भंगा. अवसर सुनी शिवधनु भंगा,
शिवधनुभंगा घोर शरीर बुद्धि बल भ्राजा 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 बाल विशाल त्रिपुंड विराजा बाल विशाल त्रिपुंड विराजा बाल विशाल त्रिपुंड विराजा बाल विशाल त्रिपुंड विराजा प्रिय वसर सुनी शिवधनु भंगा प्रिय वसर सुनी शिवधनु भंगा आय भृगुकुल कमल पतंग आय भृगुकुल कमल पतंग अवसर सुने शिवधनु भंगा अवसर सुने अवसर सुने अवसर सुने त्याही अवसर सुनी शिव धनुभंगा आयु भृगुकल कमल पतंगा. जेव्हा राजे लोकांनी आपापलं हत्यार हातात घेऊन आरडावरडा सुरू केला मंडपात. पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो, हम मर्द बेटे, हमारे सामने का अयोध्या का राजकुमार ले जाएगा जानकी को, मारो पकड़ो मारो. त्याच वेळेला परशुरामजीचं आगमन आहे. त्याही अवसर सुनी शिव धनुभंगा आयु भृगुकुल कमल पतंगा. इथून दिसेल तुम्हाला बैलासारखे पुष्ट खांदे, आरक्त नयन, विशाल भाल, पुराण प्रसिद्ध परशु, ज्याच्याकडे बघाव त्याला वाटतं आपलं मरण जवळ आलं अशी रागीट दृष्टी, 21 वेळा निक्षत्री पृथ्वी करण्याची ताकद असे परशुरामजी सोयर मंडपाच्या जेव्हा महाद्वारात आले. आत्तापर्यंत हत्यार हातात घेऊन हमला करायच्या तयारीत जेवढे राजे सज्ज झाले होते, परशुरामाला बघितलं आणि आपलं आपलं हत्यार खाली टाकून दिलं. लट 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 कापू लागले. परशुरामजीच्या पुढे जाऊन आपल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत. पितु समेत कही कही निज नामा लगे करण सब दंड प्रणामा पितु समेत कही कही निज नामा लगे करण सब दंड प्रणामा लगे करण सब दंड प्रणामा पितृ समेत कही कही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा पितृ समेत कही कही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा लगे कर्ण सब दंड प्रणामा पितु समेत कही कही निज नामा लगे करण सब दंड प्रणामा पितु समेत कही कही निज नामा लगे करण सब दंड प्रणामा जे सुभाषित वही तुझाने सोजा नहीं जनो आई खुदाने सोजा नहीं जनो आई खुदाने पितृ समेत कही कही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा पितृ समेत कही कही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा जय सुभाषित वही तुझाने सो जाने जन आए खुटाने सो जाने जन आए खुटाने सो जाने जन आए खुटाने पितु समेत कही कही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा. आपल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत घालू लागले. परिचय देऊ लागले. बाबा मी अमुकाचा नातो, अमुक माझे आजोबा, मी अमुकाचा मुलगा, अमुक माझे वडील. तुम्ही आमच्याकडे चातुर्मास थांबला होता बाबा, तर कळमनुरीवरून सफरचंद द्राक्ष मीच आणत होतो बाबा. उद्देश एकच, बाबांना मारू नये. परशुरामजीचं लक्ष गेलं. प्रचंड गर्दी बघितली. महाद्वारात उभं राहून लाल डोळे करून विचारलं, जनक या इतनी भीड़ क्यों? आपको पता नहीं 21 बार निक्षत्रिय पृथ्वी करने वाला परशुराम मैं दुनिया में जिंदा हूं, तो मेरी इजाजत लिए बगैर क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? आता जनक भयभीत, विश्वामित्र तटस्थ, राम शांत, लक्ष्मण क्रोधायमान.
आणि जेव्हा परशुरामजी स्वयंवर मंडपाच्या मध्यभागी धनुष्याचे 2 तुकडे बघितल्यावर क्रोधनावर झाला. राजा जनकाचा हात धरून माग पुढं ढकलू विचारलं, ए मूड जनक, धनुष किसने तोड़ा है? जिन्होंने धनुष तोड़ा होगा समाज से बिलक कर दो, वरना सबकी हत्या कर डालूंगा, मार डालूंगा सभी को. कौन है धनुष्यभंग करने वाला? राम प्रभूने विचार केला की माझ्या सासऱ्याला किती धमकावला तरी सासरा म्हणणार नाही बापून तोडलं, कारण त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न येतो. स्वतः रामचंद्रजी पुढे आले ना, अति नम्रतेनं म्हणाले, नाथ संबुधन भंजनिहारा हो को एक दास तुम्हारा, धनुष्य भंग करने वाला आपका कोई सेवक होगा बाबा? सेवक नहीं राघव, सेवक तो सेवा करता, दुश्मनी का काम क्या है? कौन है वो? राम प्रभूला धमकावू लागले तेव्हा लक्ष्मणजी विश्वामित्राला म्हणाले, बाबा काय चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत घडवून आणली नाही तुम्ही? म्हणजे माझा दादा राम केवढा शांत आणि पांढऱ्या दाढीचं कुऱ्हाडवाला केवढं रागीर, तिथं मी पाहिजे होतो बाबा, देता का परवानगी? विश्वामित्राच्या लक्षात आलं लक्ष्मणरावचंच काम आहे, कानात सांगितलं जाओ. लक्ष्मणजी आले, आगीत रॉकेल ओतावं तसे पहिले शब्द लक्ष्मणराव परशुरामाच्या पुढे. भाऊ तर धनुष्य तोडेवलर काही, म्हणजे बचपन में ऐसे कई कमते तोड डाले बाबा. बचपन में, आता 15चा आहे, बचपन में म्हणतो. आणि ते रावणानं हालत नाही त्या धनुष्याला कमठा म्हणतो. कमठा माहिती आहे ना, जत्रेतून आणतात आजोबा लोक नातवाला खेळण्यासाठी, त्याला म्हणतात कमठा. परशुरामाच्या पुढे लक्ष्मणजी, ऐसे तो कई कमठे बचपन में तोड डाले. ए राजा के बालक, मुंह संभाल करे. म्हणजे धनुष्य काय सामान्य लग रहा? म्हणजे धनुष्य सामान्य वाटलं का तुला? धनुष्य सामान्य नाही का बाबा? नाही. मग धनुष्य सामान्य नाही हे तुम्हीच कबूल करता महाराज, तर त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का नाही वाटत? कशाला वाद घालता? मग तर परशु घेऊन धावले. मारा जाएगा ये बेटा. रामचंद्र पुढे आले, जाने दो बाबा, छोटा भाई है, बच्चा है, उसके मुंह में दूध भरा है. दूध नहीं रे राघव, जहर भरा है रे जहर. तू इतना सीधा साधा है तो टेढ़े स्वभाव वाला भाई साथ में क्यों रखता है? लक्ष्मणजी म्हणाले, विश्वामित्र बाबा काय पुन्हा उत्तर द्यायचा योग आहे, जाओ. बराबर है महाराज, मेरे भाई की मेरी प्रकृति जुलती मिलती नहीं, क्योंकि मेरा भाई सीधा साधा, मैं टेढ़े स्वभाव वाला. लेकिन तुम्हारी मेरी प्रकृति जुलती मिलती, आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो क्या आपके साथ रहूं? मग तो पुन्हा धावले. शेवटी लक्ष्मणजी म्हणाले, बाबा किती वेळा परशु घेऊन धावला तरी तुमच्यासोबत आमचं युद्ध होणार नाही आणि तुम्हाला आम्ही घाबरणार नाही. हमारा भी एक नियम है महाराज. क्या? जिसके गला में जनवा, भाल पे चंदन, उसका रक्षण करने के लिए क्षत्रियों की संतान होती है, आक्रमण के लिए नहीं. और आपको लगता होगा कि बच्चा डर की मारे ऐसी बात कर रहा, तो समय गया नहीं बाबा जी. एक काम करो. क्या करो? जनवा निकाल के फेंक दो, तिलक मिटाओ, बाद में परशु दिखा महाराज, तब पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. आता राम प्रभूला वाटलं पार लक्ष्मणरावनं कळस केला. आता प्रभू घाई घाई आले, जाने दो बाबा, छोटा भाई है, बच्चा है बाबा, गुनाहगार मैं हूँ बाबा, जो कुछ ताडण करना मुझे करो बाबा, अपराधी मैं हूँ बाबा, उसका कोई कसूर नाही बाबा. असं म्हणता म्हणता आपल्या अंगावरचं उपरणं बाजूला केल्यामुळे प्रभूची छाती उघडी पडली आणि उघड्या छातीवरचं भृगु ब्राह्मणाच्या लातेचं चिन्ह जेव्हा परशुरामजींनी बघितलं, लक्षात आलं अवतार झालेला आहे. खात्री करण्यासाठी आपल्या जवळचं धनुष्य सहज पुढे केलं, आपोआप पोहोचलं प्रभूजवळ. कळून चुकलं की हा अवतार आहे. आत्तापर्यंत क्रोधायमान परशुरामजी सद्गदित झाले, नेत्राला धारा लागल्या, अंग रोमांचित, कंठ दाटून आला. दोन्ही हात जोडले आणि दोन्ही बंधूला क्षमा मागून दोघांचंही स्तवन करते. जय रघुवंश बनज बलवानी, जय रघुवंश बनज बलवानी, कहन धनुज कुल दहन कृशानी, कहन धनुज कुल दहन कृशानी. जय रघुवंश बनज बन भानु, जय रघुवंश बनज बन भानु, गहन धनुज कुल दहन कृशानु, गहन धनुज कुल
जय जय रघुकुल के तू कही जय 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 रघुकुल के तू रघुपति गए बनई तपे तू रघुपति गए बनई तपे तू जय रघुवंश बन जबन भानो जय रघुवंश बन जबन भानो गहन धनुज कुल दहन कृशान गहन धनुज कुल दहन अनुचित बहुत कयो अज्ञाता क्षम क्षमा मंदिर दो भ्राता कही जय 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 रघुकुल केतू भृगुपती गये बनई तप हेतू परशुरामजी निघून गेले. आता राजा जनकाच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा का जनकजीने विचार केला, बापरे सध्या अख्खं जगत ज्याला लटलट कापतं तो 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर एवढ्या समाजात ज्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो असा श्रीरामासारखा जावाई पठ्ठ्याला मिळाला याचा आनंद आवरेना राजा जनकाला. आणि मग जनक राजे विश्वामित्राला म्हणाले, बाबा मेरे लिए क्या सेवा है. तसं काल सीता स्वयंवर झालं असलं राजा तरी विधिवत लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी एक पत्र तयार करा. ते पत्र दूतांच्या करवी अयोध्येमध्ये पोच करा. राजे दशरथजीला सन्मानित करून इथे बोलवून घ्या म्हणजे विधिवत लग्न सोहळा संपन्न करता येईल. म्हणून जनक राजाने पत्र तयार केलं. ते दूतांच्या करवी पत्र अयोध्येकडे पाठवण्यात आलं. मिथिला नगरीचे दूत ब्रह्मलीन सद्गुरू हरिपुरीजीच्या महाराजांच्याच मनात होतं या बाबाची कथा व्हावी. मनचिती होत नाही हरचिती होत तत्काल बली को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल. ते पहा आमचे लाल उपरणवाले मी पहिल्या दिवसापासून पुढं बसवले. श्रोते वक्त्याच्या नरड्याचा घोट घेणारे पाहिजे, म्हणजे असं करू नका श्रवण करताना. हा बस मग मजा. वक्ता आणि श्रोता जेव्हा प्रसंगात एकरूप होतो तो आनंद टाटा बिर्लाला नाही, एवढं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा डोळ्यापुढे चित्र आणा. पत्र तयार झालं. मिथिला नगरीचे दूत पत्र घेऊन अयोध्येला. आता तुलसीदासजी कथा बदल करतात. डोळ्यापुढे चित्र आणा. राम लक्ष्मण गेले त्या दिवसापासून अयोध्या उदास होती. राजवाडा उदास होता. राजे दशरथ जेवायला बसायचे 56 भोग. बरं का ढाले गुरुजी. पण पहिला घास घेतला की त्या घासात त्यांना 2 लेकरं दिसायचे. प्रत्येक बापाचे हे अनुभव आहे. तुमचा एकुलता एक मुलगा मिलिटरीमध्ये असेल, सणाच्या दिवशी बापाला त्याची आठवण येते. जेवण करताना पहिला मुलगा दिसतो, घास दिसत नाही. हे जगाच्या बापाचं सांगतोय मी. नीट ऐका. आपण विचार करायचे, मैं महल में भोजन करता हूं लेकिन मेरे 2 लाल जंगल में क्या खाते होगे, कहां सोते होगे, संदेशा भी नहीं आया है. संघर्ष करने गए हैं, कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ होगा ना. ताट सारून द्यायचे न. आज सकाळची वेळ. स्नानादी कर्म आटोपलं, पोशाख केला, राजे सिंहासनावर बसले. बसल्या बसल्या 2 लेकराची आठवण आली. रामाची लक्ष्मणाची डोळ्याला धारा लागल्या. योग असा की पत्र घेऊन दूत आत पोहोचले. प्रणाम सरकार प्रणाम. कहा के भाई मिथिलापति जनक जी के सेवक किस कारण आए हो. राम भैया का पत्र लेकर आए सरकार. एवढं शब्द ऐकला उडी टाकली. राजा शिष्टाचार विचारला. सेवक आणि स्वामीपर्यंत पत्र पोहोचायचं असते पण पळत जाऊन पत्र हिसकावलं. राजानं लावलं छातीला. वाचलं नाही. पत्राला पुत्र समजून जे रडायला सुरुवात केली. सही समय पर आए हो, कहा है मेरा राम और लखन.
पत्र पढ़ो सरकार पुरा पता लगेगा. एवढ्यात एक घटना घडली. भरतजी आले. योग आहे. भरतानं बघितलं आपला बाप एक कागद छातीला लावून रडतो. रो रहे पिताजी. और तुम्हारे भैया राम का पत्र आया बेटा. मेरे भैया राम का पत्र. हिसकावून घेतलं. भरतानं वाचलं नाही, पत्र डोक्यावर ठेवलं. आणि पत्र डोक्यावर ठेवून भरत अख्ख्या राजवाड्यात नाचला. आज भरताचं बंधू प्रेम समाजाने पाहिलं. घरी जाऊन डोकं चालवा. सावत्र भावाचं पत्र डोक्यावर घेऊन जे भाऊ नाचतो, ज्याचं पत्रावर एवढं प्रेम आहे, भावावर किती असेल. रामायण यासाठी ऐकायचं आहे, करमणुकीसाठी नाही. एवढा शत्रुघ्न आला. शत्रुघ्नाची तीच अवस्था झाली. दरबारात बरेच लोक आले. पत्र कोणी वाचलं नाही, पण रडारड सुरू आहे. कारण राजा दशरथ रडतोय म्हणून भरतजी रडतायत. भरतजी रडतात म्हणून शत्रुघ्न रडतायत. तिघ बापलेकर रडतात म्हणून दरबार रडतो. काय आहे पत्रात वाचलं नाही कोणी. एवढ्यात वसिष्ठ गुरुजी आले. आणि वसिष्ठ गुरुजींनी सर्वांना शांत केलं. पत्र स्वतःकडे घेतलं आणि धीर गंभीर आवाजामध्ये जेव्हा पत्राचं वाचन वसिष्ठजींनी सुरू केलं, सर्वांगाचे कान करून पत्राचं श्रवण दरबारातले लोक करत होते. त्याच्यात 5 प्रसंग लिहिले होते. क्रमवार, ताटिकावध, यज्ञरक्षण, अहिल्या उद्धार, धनुष्यभंग आणि परशुराम बिदाई. एवढे 5 प्रसंग. एक एक प्रसंग वाचायचे ढाले गुरुजी. वसिष्ठ, तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना ताटिका नावाची राक्षसीन धावून आली. तुमच्या रामानं एका बाणात तिचा वध केला. पराक्रम ऐकून टाळ्या वाजवायचे लोक, पण वसिष्ठाच्या डोळ्याला धारा लागायच्या शिष्याचा पराक्रम ऐकून. दुसरा प्रसंग, यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी सुबाहू आणि मारीच 2 राक्षस आलेले. तुमच्या रामानं सुबाहू जाग्यावर मारला. मारीची 400 कोस जाऊन पडला. बाकीचे राक्षस लक्ष्मणानं मारले. माझा यज्ञ पूर्णत्वास गेला. प्रसंग तिसरा, मिथिला नगरीकडे जात असताना शापित अहिल्या दगड होऊन पडलेली. तुमच्या रामाच्या रज्जकनानं अहिल्याचा उद्धार झाला. रावणासारख्यानं उचलल्या जात नाही त्या धनुष्याचे तुमच्या रामानं 2 तुकडे केले. आणि सध्या अख्खं जग ज्याला लटलट कापतं तो परशुरामासारखा वीर तुमच्या रामाच्या चरणावर डोकं ठेकून क्षमा मागून निघून जाता झाला. एवढे प्रसंग जेव्हा वाचले, ज्यांनी पत्र आणलं होतं त्यांच्या पुढे सप्रेम भेटीचा ढीग लागला. आनंद आवरेना प्रजाजनाला, पण ते सप्रेम भेटीला हात लावत नाही. शेवटी राजे दशरथ जी म्हणाले, सेवक लोग, भीक नहीं है, भेंट है, प्रेम की स्वीकार करो. अविनय हो तो क्षमा करे. हम कन्या पक्ष वाले हैं और कन्या पक्ष वाले यहां दे सकते, सरकार यहां का नहीं ले सकते. आम्ही मुलीच्या माहेरचे आहोत आणि मुलीच्या माहेरची माणसं तिच्या सासरी देत असतात, सासरचं नेत नसतात. आता सुद्धा शहरामध्ये नाही पण खेडेगावात कोणाच्याही मुलीचं लग्न असू द्या, दिलीपराव अख्खं गाव एकजुटीनं त्या कामाला लागतं. खेड्यामध्ये कोणी कामाला जात नाही. त्या गावचा श्रीमंत असेल त्या मुलीसाठी गोदरेजचं कपाट आणतो, पण त्या गावचा 2 शेळ्या चारणारा, झोपडपट्टीत राहणारा, जर्मनच्या ताटात शेळी पाकी भाकरी खाणारा, फाटकी बंडी, गाठी गाठीचं धोत्र, मळकटलं पागोटं, तोही कळमनुरीला जातो आणि 25 रुपयाचं फुलपात्र आणतो. का? माझ्या गावची ताई नांदायला चालली. लक्षात घ्या, माहेरची माणसं देत असतात, राजे नेत नसतात असं सांगतात डाले गुरुजी. राजा जनकाने हत्ती सप्रेम भेट दिले होते आणि हत्ती बुद्धिवान प्राणी आहे. हत्ती जेव्हा अयोध्येला आले, गवत खात नाही. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4था दिवस उजाडला. प्रश्न पडला राजा दशरथाला, हत्ती जिवंत राहतील कसे? पत्र तयार केलं. मिथिलापति महाराज जनक जी को प्रणाम, खत लिखने का कारण है कि दहेज में भेजे हुए हाथी अयोध्या का घास नहीं खा रहे. चिंता इस बात की और जिंदा कैसे रह सकते, जल्दी जवाब भेजो, आपका महाराज अयोध्यापति. राजा दशरथाने उत्तर पाठवलं. राजा जनकाने उत्तर पाठवलं. ते
मुलीच्या माहेरचे हत्ती असल्यामुळे सरकार तिच्या सासरचं गवत खाणार नाही. पण काळजी नसावी. मी माझ्या ताईला दिलेले सप्रेम भेटीतले हत्ती अयोध्येला जिवंत असेपर्यंत त्यांचं गवत मिथिला नगरीवरून पाठवण्यात येईल. आपला महाराजा जनक. मुलीच्या माहेरचे जनावर सासरचं गवत खात नाही. मुलीच्या माहेरचे नोकर सासरची भेट स्वीकारत नाही. यात नवल नाही. आता सुद्धा 2023 लागलंय आज. ज्या ज्या संन्याशाचा जन्म मिथिला नगरीत झाला ते संन्यासी पायी यात्रा करत अयोध्येला येतात. तर अयोध्येत प्रवेश करण्याच्या आधी कमंडलूमध्ये पाणी घेऊन येतात. आणि मग अयोध्येचे संन्यासी सामोरा, नमो नारायण स्वामी, नमो नारायण. कहा के? मिथिला. आपको पता नहीं किस बात का? अयोध्या में जल की सुविधा पता तो है, तो आपने कमंडल में जल भर के क्यों लाया? रोने लग गए पूरे साधु. क्यों रोते हो? कौन अभागा साधु होगा जी दुनिया में जो भगवान के जन्मभूमि का जल नहीं पीने वाला? अरे दुनिया तरस रही तीर्थ लेने के लिए, लेकिन करे क्या? इतिहास कहता है कि त्रेता युग में हमारे गांव की बेटी जानकी इस गांव में दे थे, और हम जानकी के गांव वाले मिथिला के सन्यासी बाबा मर जाएंगे लेकिन बेटी के ससुराल का पानी नहीं पिए. प्रसन्न झाला. तयारी झाली. दिलीपराव लवकर तयारी होत असते, वेळ कमी आहे आपल्याला. रथामध्ये सुमंत प्रधान, वसिष्ठ गुरुदेव, दशरथ राजे, भरत शत्रुघ्न त्यांची मित्रमंडळी घोड्यावरती स्वार वरात निघाली. वरातीला शुभशकुन होऊ लागले. रामायणातलं सगळे विसरला तरी चालेल, एवढं लक्षात ठेवा. हे शुभशकुन जाताना उजव्या भागाच्या शेतामध्ये बसलेले कावळे दिसावे. झाडावरचे नाही, शेतात बसलेले. तसे कावळे बसलेले दिसले की समजायचं आपलं आजचं काम 2.25% यशस्वी होणार. दाहीन काग सुकेत सुहा. उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे. नकुल दर्शब काहू पावा, मुंगूस दिसणं शुभ शकुन आहे. सानुकूल त्रिविध बयारी, 3 प्रकारचा वारा म्हणजे शीतल, सुगंधी आणि मंद, याला म्हणतात त्रिविध बयारी. सगळं सभाला उभारून आरी, डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ घेतलेली महिला शुभशकुनच आहे. पण तिच्या कडेवर तिचं छोटं बाळ पाहिजे. मग दुधात साखर, सघट सबाल. लोहा फिरफिर दर्श दिखावा. लोहा म्हणजे नांदेड जिल्ह्यातला तालुका नाही, लोहा. लोवा वजनाचा व आणि त्याला काना, लोवा. लोवा शब्दाचा अर्थ मराठीत कोल होतं, कोल. अरे गुरुजी, कोल दिसणं सुद्धा शुभ शकुन आहे. लोवा फिरफिर दर्श दिखावा. सुरभी सन्मुख शिशु पिलावा. वासराला पाजत पाजत गायीचं सामोरून येणं. मृगमाला फिर दहिनी आई, मंगल गंधिनी दिखाई. हरणाचा कयब डावीकडून उजवीकडे आडवा जाणं हे शुभ लक्षण आहे. क्षेम करिक क्षेम विशेषी श्यामा बामसूत्र परदेखी. डाव्या भागाच्या वृक्षावर कोकी पक्षाचं गायन शुभ शकुन. सन्मुख आई दधी अरु मीना. दही विकणारी महिला दिसणं आणि मासे विकणारा कोळी शुभ शकुन आहे. करपुस्तक दैवप्र प्रवीणा. हातात वेदाचं पुस्तक घेतलेले ब्राह्मण दिसणं, एवढे शुभ शकुन महाराज दशरथजी वरात घेऊन निघाले त्यावेळी झाले. असे शकुन जर तुमच्या जीवनात झाले तर समजायचं आजचं कार्य 2.25% यशस्वी होणार. पण शकुनाचं आयोजन नसावं हे लक्षात ठेवा. नाही तर एखादा पैशाच्या जोरावर, तिकडे कोण आहे रे, त्या मावशीला म्हणा डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ, कडेवर लेकरू घेऊन चौकात उभी राहा, तुला 1100 रोख देतो. अरे अचानक होत आहे. आज जगातल्या शकुनालाही वाटलं आपल्यालाही पवित्र व्हायची संधी आहे. ब्रह्माचा बाप वरात घेऊन निघालेला आहे. कुठे नाश्त्याचा कार्यक्रम आहे, पेट इडली सांबार ते नाही, दधी चिवरा उपहार अफारा. त्रेतायुग आणि चिवडा. भरी भरी कावरी चले कहारा. आता
मिथिला नगरीच्या सीमेवर दोन सागराचं मिलन झालं. दोन सागराचं म्हणजे अयोध्येचा जनसागर, मिथिलेचा जनसागर. इथून दिसेल तुम्हाला. तिकडून सर्वात पुढे महाराज जनकजी आहे, इकडून सर्वात पुढे दशरथजी आहे. जनकजी सोबत शतानंदजी आहे, बंधू कुशकेतू आहे, विश्वामित्र आहे, राम लक्ष्मण आहे. इकडून दशरथजी आहे, सुमंत प्रधान आहे, वसिष्ठ आहे, भरत शत्रुघ्न आहे. जनकजी घाईनं दंडवत घालायला आले, तेवढ्या चपळ्यानं दशरथजी पुढे गेले. राजा जनकाला दंडवत घाल कडकडून मिठी मारली राजा जनकाला. जनकाने रडायला सुरुवात केली, महाराज आप पुत्र के पिता, मैं कन्या का पिता, आपका अधिकार बड़ा है, मुझे पैर पडने दो. मुलीच्या बापाचा व्यवहार. पण मुलाचाही बाप किती नम्र असावा ही दशरथापासून शिका. बोले आप कन्या के पिता हो महाराज, मैं पुत्र का पिता. कन्या के पिता का अधिकार बड़ा होता है, पुत्र के पिता का अधिकार छोटा होता है, क्योंकि कन्या का पिता दाता होता है. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी, मुझे स्वीकार. मुलीच्या बापानं कमी समजायचं कारण नाही. मुलीचा बाप कोण आहे? दाता. दाता कोणाला म्हणतात? दान करतो त्याला. मग पुत्रदान शब्द आहे का कन्यादान? कन्यादान. मग दान करतो तो दाता. मागायला येतो तो भिकारी नाही म्हणू आपण, पण याचक. अर्थ एकच आहे दोन्हीचा. मराठी अशी विचित्र आहे, शब्द तोच असतो, पण एक वापरला तर बरं वाटतं आणि दुसरा वापरल्यावर राग येतो. लायकीचं नाही बरं वाटतं, नालायक वाईट. अरे अर्थ लायकीचं नाही काय, नालायक काय, अर्थ एकच आहे. पण लायकीचं नाही म्हटलं म्हणजे बरं वाटतं, नालायक म्हटल्यावर राग. याचक काय भिकारी. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हो, मुझे स्वीकार लेना. कुठं लावायची नम्रता? देवाचा बाप आहे. अरे 2च गुंठे ऊस असतो नवरदेवाच्या बापाकडे, त्याच्यात गाजर गवतले का ऊस दिसत नाही गवतानं, तरी लग्नात रुसून बसतो. तुमचे अनुभव आहे. मग पाहुणे चला पुढे. नाही येणार, त्याला माहिती आहे पुन्हा कोण कुत्र विचारतं, एवढी संधी. अहो चला पुढं. नाही येणार म्हणतो तर काय झालं? काय बाप आहो नवरदेवाचा? हो ठीक आहे ना, चला ना पुढं. नाही येणार, काय झालं? मी नवरदेवाचा बाप आहे. अरे सर्वांना माहिती आहे, चला पुढं. नाही येणार, काय झालं? काय मी बाप आहे नवरदेवाचा. अरे तुझंच नाव छापलं नवरदेवाच्या नाव पुढं पत्रिकेत, तू स्वतः शंका का घेतो भरल्या मंडपात? चला पुढं. नाही येणार, काय झालं? मला का पहिला पटका नाही बांधला? अरे काय बिघडलेल्या का नाही बांधला? तर 2च गुंठे ऊस न गाजर गवत बसला रुसून. अरे स्वर्गात गेल्यावर इंद्रानं उभं राहावं एवढा अधिकार ज्याचा, तो देवाचा बाप म्हणतो मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी, मुझे स्वीकार लेना. सर्वांचं स्वागत झालं. 2 बुवा एकत्रित आले. शतानंद जनकाच्या वतीनं, वसिष्ठ दशरथाच्या वतीनं. झाले गुरुजी. 2 साधूची चर्चा सुरू झाली. शतानंदजी म्हणाले वसिष्ठाला, काय योग आहे महाराज, तुमच्याकडे 3 मुलं शिल्लक, आमच्याकडे 3 मुली शिल्लक आहे. राजा जनकाची थोरली मुलगी सीता रामाला निश्चित झाली, पण तिची बहीण उर्मिला देऊ लक्ष्मणाला. आणि जनक राजाचे बंधू कुशकेतू, त्यांना 2 मुली आहे, श्रुतकीर्ती मांडवी, चुलत बहिणी. श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला, उर्मिला लक्ष्मणाला आणि सीता रामाला. 4घ्या बहिणीचं चौकासोबत एका मंडपात उरकलं चालेल? चालेल. 2 बुवानी जोडवलं. दोघाला तपास नाही. बुवा वेल्डिंगच्याच कामावर पाहिजे दिलीपराव. कधीही बुवानं एका गावात जर 2 सप्ते होत असेल तर त्या सगळ्या गावाच्या पाया पडू पडू सगळे गाव एकत्रित आणून 1 सप्ताह कसा होईल याचा प्रयत्न करायचा. एका सप्त्याचे 2 करायचे नाही बुवानं. बुवानं वेल्डिंग करत राहावं, जोडायचं काम. हे 2 साधू शतानंदजी जनकाला येऊन सांगतात वसिष्ठ दशरथाला, आम्ही असा निर्णय. तुम्ही कराल ते बाबा. वसिष्ठाला म्हटलं नाही दशरथाने मला मुली बघू द्या, आणि जनकाने म्हटलं नाही शतानंदजीला मला मुलं बघू द्या. तुम्ही कराल ते. याला म्हणतात संताची हे पायी, हा माझा विश्वास. झालं. मुहूर्त निघाला. मार्गशीर्ष महिना, शुद्ध पक्ष, पंचमी तिथी, गोरज मुहूर्त. प्रभूचं लग्न झालं ते जवळजवळ डिसेंबर म्हणा. मार्गशीर्ष का निवडला? 75 विभूतीमध्ये मार्गशीर्ष महिना भगवंताची विभूती आहे. मासानाम मार्गशीर्षोहम. शुद्ध पक्ष आहे. तिथी पंचमी, मुहूर्त गोरज. गोरज म्हणजे गायी रानातून चरून वासराच्या वडीनं घाईघाई त्यांच्या खुरानं धूळ उडते. मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणामध्ये ती पांढरी धूळ पिवळी दिसते, त्या कालावधीला म्हणतात गोरज.
गायीच्या खुरानं उडणारे रज, तिथून शब्द जन्माला आला तो गोरज. मुहूर्त 2 महत्वाचे आहे, घटी अथवा गोरज. 12च्या आत जे लग्न लागतं ते घटी आणि सायंकाळी लागतं ते गोरज. हे अभिजितला फारसं महत्व नाही, हे माणसानं सुपीक डोकं चालवलं. सगळे उरकून लग्नाला येता यावं, लग्न उरकून दिवस मावळ्याच्या आत घरी जाता यावं म्हणून 12:42 12:35 काही अर्थ नाही याला. गोरज धेनु धुरी बेला. मोठा मंडप टाकला जसा नांदापूरच्या लोकांनी टाकला, काही काटकसर नाही बरं का डाले गुरुजी. आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं हा मंडप नाही, असं वाटतं आलो की कृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला. सुंदर. भागवा भागवी नाही, अन्नदान तेवढंच, कथा कीर्तन ज्ञानदान तेवढंच. अगदी हरिपुरीजी महाराजांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. अरे 5-7 दिवस शक्य होत नाही. 2 वर्ष कार्यक्रम चालला दिलीपराव हा. 2022ला सुरू झाला. अरे चेष्टा आहे. 2023 हुशार मंडळी. नाही तर बऱ्याच लोकांनी रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत गटारात पडून नवीन वर्षाचं स्वागत केलं. इथे सरत्या वर्षाला हरिनामानच निरोप दिला आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागतही हरिनामानच झालं. म्हणून पुढचं वर्ष सुख समृद्धीचं जावं हे म्हणायचं कारण नाही का. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. म्हणून निरोप जुन्या वर्षाला हरिनामानं आणि स्वागत नवीन वर्षाचंही हरिनामानं. मंडप इथून आहे, शुद्धीवर आहे मी काय मोठा. त्या मंडपातलं सौंदर्य पाहायला कोण कोण होते आकड्यात सांगितलं. आकड्यात. आकडे म्हणजे माणसं लावतात ते आकडे नाही, वीज चोराईसाठी वापरतात ते नाही. मी सांगतो ते आकडे लक्षात घ्या. कोण होते पाहुणे. 1000 डोळ्याचे होते, काही 12 डोळ्याचे होते, काही 8 डोळ्याचे होते, काही 3 डोळ्याचे होते, बाकी 2 डोळ्याचे. 1000 डोळ्याचा इंद्रदेव होता, 12 डोळ्याचा कार्तिक स्वामी होता, 8 डोळ्याचा ब्रह्मदेव होता, 3 डोळ्याचा महादेव होता आणि बाकी सगळे 2 डोळेवाले होते. पण कोणाच्याही नेत्राची तृप्ती झाली नाही. एवढ्यात ब्रह्मदेव रुसला, निघाला. पूर्वीपासून हे रुसवे फुगवे आहे. पण तिकडे नारदजी कमानीच्या पुढं होते. नारायण नारायण. कुठं चालला पप्पा. बाप आहे ना हा नारदाचा ब्रह्मदेव. अरे लग्न लागायचं आणि चालला कुठं. नाही थांबणार रे मंडपात. काय झालं काय, मला का स्थान नाही पूजेचं. नारदाला वाटलं आता एवढ्या समाजात बापाला कसं बोलावं. म्हणून नारदानं कमानीच्या पुढच्या कपाशीच्या शेतात नेला बाप आणि मग सांगितलं 4ही डोके गहाण ठेवून आला का तू लग्नाला. म्हणजे म्हणतोस. अरे तुझ्या बापाचं लग्न आहे ना, आणि बापाच्या लग्नात मुलं मंडपात नसतात. बरोबर आहे ना. राम विष्णूचा अवतार, विष्णूच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव. लग्न तुझ्या बापाचं आहे आणि पूजेचं स्थान मागतो. ते नाही का पप्पा गेले होते ऑफिसला बरं का डाले गुरुजी. 3 वर्षाचा पिंट्या, कदरचं कपाट उघडं, किचनमध्ये मम्मी, त्याला सापडला अल्बम, त्याच्या मायबापाच्या लग्नाचे फोटोन बसला चाळत. याची मम्मी जिलेबी खाऊ घालते पप्पाला, पप्पा लाडू खाऊ घालतात मम्मीला. कुठे काकाचा फोटो, काकूचा फोटो, गावच्या ब्राह्मणाचा, आजीचा, आजोबाचा, याचाच दिसेना. याला वाटलं एवढं प्रेम आहे डॅडीचं मम्मीचं, माझा फोटो का नाही घेतला. दिलं ना अल्बम, फेकून आलं किचनमध्ये. मम्मी काय पप्पाला जिलेबी खाऊ घालते तू, पप्पा लाडू खाऊ घालतात तुला, काकाचा फोटो, काकूचा, लग्नातले सगळे फोटो, माझा का नाही घेतला.
मम्मी तर हादरलीच, पण मम्मी हुशार, मम्म्या फार हुशार असतात. मम्मीला वाटलं याच्या बाजूनं बोलल्याशिवाय प्रकरण शांत होत नाही. कितीदा म्हटले मी तुझ्या पप्पाला आपल्या लग्नात पिंट्याचा फोटो का नाही घेतला म्हणून. काय म्हणले पप्पा, घ्यायचाच नव्हता म्हणले मला. का? त्यांना ऑफिसमधून आल्यावर विचार, उद्देश एकच, दिवस सुखाचा जाईल, कोणी डोक्याला खुराक लाव. आता जेवण घे, नाही जेवणार, येऊ दे पप्पाला, नाही जेवलं ना दिवसभर. त्याचं पप्पा आवडीचा खाऊ याच्या बटर बाहेरून, घे रे बटर. नाटकं करता प्रेमाची का? अख्खा अल्बम चाळला. मम्मीला जिलबी खाऊ घालता, मम्मी लाडू खाऊ घालते, तुम्हाला काकाचा फोटो, काकूचा फोटो, गावच्या प्रेम सगळ्यांचे घेतले, माझा का नाही घेतला? अरे ते आमच्या लग्नातले फोटो असतील रे. तुमच्या लग्नात म्हणतो मी, लेका गाढवाच्या बच्चा